नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये पंचायत समितीच्या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी एक निवेदन कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। ते निवेदन अजित दादांच्या बाबतीमध्ये FIR का नोंद होत नाही हा विषय घेऊन त्यांनी निवेदन दिले। त्याच्यामध्ये मागण्या काय काय आहेत ते आपण कार्यकर्त्यांना विचारायचे। आपल्या सोबत आहेत कार्यकर्ते धाराशिवमध्ये। सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आपलं नाव काय? मी धर्मवीर कदम, अध्यक्ष फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीजन्स फूक संघटना। बरं, आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं आहे। नेमकं कारण काय होतं आणि अजितदादाच्या मृत्यूसंदर्भात हे निवेदन आहे। नेमकं आपल्या मागण्या काय आहेत? आम्ही फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीजन्स फूक या संघटनेकडनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यामध्ये आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो अपघात म्हणण्यापेक्षा जो घातपात झालेला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ती चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी करून आम्ही एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले मार्फत जिल्हाधिकारी। आता विषय असा आहे की अजितदादांचा जे घटना झालेली आहे विमान क्रॅश, ती खरंच अपघात आहे का तो घातपात आहे अशी शंका महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये येऊन किंबहुना पूर्ण भारतभर पसरलेली आहे। आणि ह्या शंकेचं निरसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार किंवा त्यांच्या वतीनं एकही प्रतिनिधी अद्याप पुढे येत नाही आहे। ही मोठी दुःखाची आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक नोंद केलेली आहे की एरोप्लेनमध्ये 4 व्हीलरनं दादांना विमानापर्यंत पोहोचवलं का नाही? सांगतो हा घातपात असण्याची दाट शक्यता आम्हाला वाटते आहे ह्या फूक संघटनेच्या लोकांनाही। त्याचे कारणं आहेत। त्याची कारणं आम्ही सविस्तर आमच्या निवेदनामध्ये दिलेली आहेत। पुढे या। हां, या पुढे। ऊन लागेल। काय कारणं आहेत? अजितदादा बारामतीच्या प्रवासाला जेव्हा निघाले मुंबईमधनं 28 तारखेला सकाळी, त्यावेळेस घरातून निघतानाचा CCTV उपलब्ध असला पाहिजे। हो, त्यांनी घर ते विमानतळ प्रवास केला त्याचा CCTV असला पाहिजे कुठं ना कुठं, किंवा विमानतळामध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला विमानात बसले त्याचा CCTV असला पाहिजे। तो CCTV कुठलाच उपलब्ध नाही आहे असं शासनाच्या वतीनं सांगण्यात आले कालच। असं सुरक्षा रक्षक कुठं होते काय? सुरक्षा रक्षक असतील त्यांच्याबद्दल, पण अजितदादा हे पर्टिक्युलर त्याच विमानानं गेले कशावरून? बरोबर, का त्या विमानात अजितदादा नव्हतेच की पूर्वीच काय त्यांचा घातपात झालेला आहे आणि हे सगळे घडवून आणलेले? अशी अनेक शंका मागच्या 8-10 दिवसापासून या अपघाताबाबत कदम उठत आहेत। रोहित सरांच्या बाबतीमध्ये रोहित पवार यांना 2 ठिकाणी FIR नोंद करण्यासाठी नकार दिला। राईट। हे प्रकरण जर उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडत असेल निश्चित तर सर्वसामान्य माणसाचं काय असा प्रश्न आज पूर्ण देशामध्ये चर्चेला जातोय। नेमकं याच्यावर काय म्हणाल ते? याबाबत एवढंच सांगता येईल की या महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्र्याच्या जीवाला किंमत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचा जीव हा कवडीमोल नाही मातीमोल झालेला आहे। बरं, तो माणूस जर रस्त्यावर मेला किंवा त्याचा काय घातपात झाला तर त्याच्या चौकशी तर शून्य अपेक्षा या महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे जनतेकडनं असं आम्हाला वाटतंय। आता हे राहू दे, मी प्रश्न विचारतो की धाराशिव शहरामध्ये आज तुमच्या संघटनेच्या वतीनं अजितदादा पवार हे लाडके शेतकऱ्यांचे नेते म्हणायला काय हरकत नाही, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं काम करणारे नेते, त्यांच्या संघटनेच्या वतीनं इकडं तीव्रता दिसत नाही म्हणजे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यातून, पण तुम्ही सामाजिक लेवलला हे प्रश्न उचललाय। तुम्हाला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळेल का असं वाटतं? का सांगा? मिळालाच पाहिजे। आम्ही मागच्या 25 वर्षापासून या शहरामध्ये विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो आणि आम्ही जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावना सामुदायिकरित्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि या विषयामध्ये जनतेच्या फार तीव्र भावना आहेत। त्या भावनांचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे आणि अजितदादांच्या प्रकरणाची चौकशी कुठल्याही शासकीय संस्थेच्या मार्फत न करता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या निगराणीखालीच केली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी कसल्याही पद्धतीचं निवेदन दिलेलं आता अद्याप तर आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही निवेदन दिले
ह्या प्रश्नाला तुम्ही जास्तीत जास्त वाढीव काम करण्यासाठी तीव्रता निर्माण करणार आहेत का, आंदोलन करणार आहेत का, रस्त्यावर उतरणार आहेत का, नेमकं काय करणार? आम्ही सामाजिक संघटना या नात्यानं आम्ही शासनाकडे याचा पाठपुरावा करू. आंदोलन करणं किंवा रस्त्यावर उतरणं किंवा मोर्चे काढणं हे शक्यतो राजकीय पक्षाचं काम असतं. आम्ही सामाजिक संघटना म्हणून त्याच्यामध्ये नाही उतरणार. पण आमची जनतेच्या वतीनं जी भावना आहे ती जनतेची भावना शासनाकडनं मांडण्याचं आणि त्याला रेटून धरण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये निश्चित करणार आहोत. या मागणीचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृह खातेसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि गृह खातं त्यांच्याकडं असताना 1 महिनाभर अजित पवारांच्या बाबतीमध्ये FIR नोंद होत नाही आणि FIR नोंद करायला गेलेल्या लोकांनासुद्धा दमदाटी केली जाते आणि तुम्ही तर लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले. तुम्हाला वाटते का नाही देतील म्हणून? महाराष्ट्राचे ते आज प्रमुख आहेत आणि जनतेने न्याय त्यांच्याकडेच मागायचा असतो ॲज ए मुख्यमंत्री म्हणून. आणि मी जनतेचं मागणं त्यांच्या म्हणणं आम्ही त्यांच्याकडे ठेवलेलं आहे आणि ते न्याय देतील, त्यांनी द्यावा लागेल असे आम्हाला आमची विनंती आहे, आमची खात्री आहे देतील म्हणून. 1 महिना का न्याय दिला नाही असा प्रश्न विचारला नाही तुम्ही त्याच्यात? आम्ही याच्यामध्ये दुसरी एक मागणी केलेली आहे. जे रोहित पवार, आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे 2 आमदार बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत मागच्या महिनाभरापासून की सदर अपघाताची योग्य चौकशी होत नाही आहे. त्यासाठी काल 27 तारखेला ते दोघांनी प्रयत्न केला मुंबई आणि बारामतीने FIR दाखल करायचा. FIR घेतला गेला नाही. याच्यामध्ये शंका निर्माण होते. एखाद्या रस्त्यावर जाताना एखाद्याचे भांडणं झाले 2 व्यक्तीचे तर तिथे FIR होतो आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मारला जातो अपघातामध्ये आणि त्याचा FIR होत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. बरोबर. FIR होत नाही का FIR होऊ दिला जात नाही आहे हे सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. रोहित पवार म्हणाले बड्या नेत्याचा फोन आल्यामुळं माझा जबाब घेत असणारे अधिकारी पुन्हा म्हटले की तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा, पण आम्ही तुमचा FIR घेत नाही. तिथं बड्या अधिकाऱ्याला बड्या नेत्याचा फोन आला असं म्हटलं जाते. कोण असेल ती बडा नेती? निश्चितच कोणाचा तर दबाव पोलिसावर असणार आहे. कारण ज्यावेळेस 2 आमदार स्वतः FIR दाखल करायला जातात तो FIR घेतला जात नाही हे महाराष्ट्रातील कदाचित पहिली घटना असावी. बरोबर. आणि निश्चितच कुठं तर त्या पोलिसावरती वरिष्ठांचा दबाव आहे म्हणूनच FIR घेतलेला नाही असं दिसतं. बघा, सुप्रिया सुळे खासदार आहेत, त्यांनी चिंता व्यक्त केली की रोहित पवारांच्या जीवाची काळजी मला वाटते. कारण अजितदादासारख्या माणसाला संपवलं की अपघात आहे का घात आहे याची संशय आहे आणि ते संशय लावून धरण्याचं काम रोहित पवार करतात. खरंच मला रोहित पवारांच्या जीवाची काळजी वाटते असे सुप्रिया सुळे म्हणतात. आपलं काय मत आहे? आम्ही आमच्या आजच्या निवेदनामध्ये 2 विषय मांडलेत. पहिला विषय हा अजितदादांच्या अपघाताची घातपाताची न्यायमूर्तीच्या अंतर्गत चौकशी व्हावी, पहिला विषय. आणि दुसरा आमचा महत्त्वाचा हाच विषय आहे की हे 2 आमदार आहेत जे अजितदादांच्या चौकशीची योग्य चौकशी व्हावी, अपघाताची चौकशी व्हावी म्हणून मागच्या महिन्याभरापासून जीवतोड प्रयत्न करत आहेत. त्या दोघांनाही शासकीय संरक्षण दिलं पाहिजे अशी आमची ह्याच्यातली दुसरी प्रमुख मागणी आहे. तुम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम बहुजन समाजाच्या, शेतकरी कष्टकरी समाजाच्या नेते अजित पवार यांच्या बाबतीमध्ये जनतेला काय आव्हान करा? काय आव्हान करा? बरोबर, जनतेला काय आव्हान करणार बाबा याच्या बाबतीत? महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कामगार आणि बहुजन वर्गांना माझं आव्हान आहे की जी काही घटना झाली अतिशय दुःखद आहे, अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि विश्वास न बसणारी आहे. आम्ही माहिती घेतली गुगलवरती की जगामध्ये आतापर्यंत 630 विमान क्रॅश झालेले आहेत. त्याच्यापैकी एकही घटना अशी नाही की ज्याचा ब्लॅक बॉक्स सापडलेला नाही आणि ब्लॅक बॉक्स रीड झालेला नाही. ही पहिली घटना आहे असे शासन म्हणतं आहे की ह्याचा ब्लॅक बॉक्स जळालेला आहे. अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं शंकेला जागा आहे की हे खरंच अपघात आहे की घातपात आहे. महाराष्ट्रीयन जनतेनं याचा सखोल अभ्यास करावा, विचार करावा आणि दादांना न्याय देण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती प्रयत्न करावं, शासनाशी भांडावं आणि शासनाकडे निवेदनं पाठवावीत अशी आमची सर्व जनतेला फूक संघटनेच्या वतीनं विनंती आहे. शेवटचा प्रश्न आहे, एरोप्लेनमध्ये 6 माणसं होते. हो, पण प्रथम मात्र 4च सापडले गेले. 5च. नेमका 6वा व्यक्ती कोण असेल असं काय सांगता येईल तुम्हाला? त्यासाठीच आमची शंका आहे की जर एरोड्रमच्या रेकॉर्डनुसार, विमानतळाच्या रेकॉर्डनुसार 6 व्यक्ती विमानात बसले असं दिसतं आहे
अपघात घडला त्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत बातम्या अशा येत होत्या की 6 जणांचा मृत्यू झाला आणि 9च्या नंतर बातमी अचानक बदलली की 5च जणांचा मृत्यू झाला आहे आणि प्रत्यक्षात मृतदेही 5च सापडले. म्हणून आम्हाला शंका आहे की विमानात बसतानाच अजितदादा होते का खरंच त्याच्यामध्ये, का अगोदरच कुठं काय त्यांचे घातपात झालेला आहे, ही सुद्धा एक जनतेच्या मनामध्ये शंका आहे. म्हणून 6वा मृतदेह तिथं सापडला नसेल असंही कदाचित घडलेलं असू शकतं. तर फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीजन्स फूक है ना, खूप संघटना फूक संघटना, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर कदम व कार्यकर्ते, बहुजन समाजातले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. अजितदादा हे शेतकऱ्याचे कैवारी आणि अजितदादाचा संशयाचा मृत्यू झालेला आहे. संशय आहे या मृत्यूच्या बाबतीमध्ये. तर याचा छडा लावण्यासाठी FIR नोंद करून महाराष्ट्र सरकारनं या अपघाताची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीजन्स फूक या संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं या अपघाताचा कसा छडा लावला जाईल याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या प्रकरणाकडे कसं लक्ष देतील आणि याला न्याय कसा मिळेल याकडेच आता महाराष्ट्राचं लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे, कारण हे चॅनल कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूला झुकणार नाही किंवा कुणाच्या विरोधात बातम्या जाणीवपूर्वक देणार नाही. बातमी सत्य ते सत्य, खरे ती खरी, खोटी ती खोटी. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.